आवश्यकतेनुसार 3 बटाटे घेतलेले आहेत. बटाटा त्याला बारीक करून घेऊया हाताने छान असं. छान तेलाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे, म्हणजे पकोडे नंतर तळायचे आहेत आपल्याला. घेतलेला आहे मी. आता याला मिक्स करूया. याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाक. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. एकदम पातळ करायचं आहे. हे बघा, इतकं पातळ करायचं आहे आपल्याला. मी तुम्हाला चमच्याने सुद्धा दाखवते. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने इतकं पातळ ठेवायचं आहे आपल्याला. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकते. आपल्याला याची चटणी बनवायची आहे हिरवी. हे बघा, कोथिंबीर घेतलेली आहे, जवळजवळ 1 वाटी कोथिंबीर. हे बघा, अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आपण थोडं हिरवी चटणी लावायची आहे एका साईडला, आणि एका साईडला टोमॅटो सॉस लावायचा आहे. तर आपण याच्यावरती हे सारण चटणी आपण जी बनवलेली होती ती लावायची आहे. हे बघा, ही पण त्याला असं दाबून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं दाबून घ्यायचं आहे त्याला. त्यामध्ये असे टाकायचे आहे सर्व बाजूला त्याला. आता आपण याला कट करूया. मध्यभागी असं कट करायचं.